संत कबीर यांची अमृतवाणी। सत ही में सत बाटई, रोटी में ते टूक। सत ही में सत बाटई, रोटी में ते टूक। कहे कबीरता दास को, कबहू न आवे चूक। कहे कबीरता दास को, कबहू न आवे चूक। या दोह्यामध्ये संत कबीर म्हणतात, जो माणूस दुसऱ्यासाठी देखील चांगले काम करतो, सत्कर्म करतो आणि आपल्या भाकरीतला एक तुकडा दुसऱ्या भुकेल्या माणसाला देतो, त्याला महान म्हटले जाते। संत कबीरदास म्हणतात, अशा भक्ताकडून कधीच चूक होऊ शकत नाही। पुढचा दोहा। खाय पकाय लुटायले, यह मनुआ मी जमान। खाय पकाय लुटायले, यह मनुआ मी जमान। लेना हो सो ले ले, यही गोय मैदान। लेना हो सो ले ले, यही गोय मैदान। या दोह्यामध्ये संत कबीर म्हणतात, मानवांनो शिजवा, खा आणि वाटून टाका। अर्थात काही प्रमाणात दान धर्म करा, कारण हे मन तर पावण्यासारखेच आहे। ना जाणो कधी या मनाचा स्वभाव बदलेल आणि हे मन या शरीरामधून निघून जाईल। म्हणून जे काही चांगले घ्यावयाचे असेल ते त्वरेने घ्या, लवकर घ्या। नंतर ना जाणो कोणत्या क्षणी या देहरूपी मैदानातून आत्मारूपी खेळाडू निघून जाईल। पुढचा दोहा। दुर्बल को न सताइए, जाकी मोटी हाय। दुर्बल को न सताइए, जाकी मोटी हाय। बिना जीव की सांस से लोह भस्म है जाय। बिना जीव की सांस से लोह भस्म है जाय। या दोह्यामध्ये संत कबीर म्हणतात, कोणाही माणसाला, कमजोर किंवा दुर्बल व्यक्तीला त्रास देऊ नये, कारण त्याचे दुःख, त्याचे कष्ट, त्याचा शोक फारच कठीण आणि अवघड असतो। लक्षात ठेवा, चेतनाहीन श्वास म्हणजेच फुंकणीचा वारा किंवा हवा भरणारा भाता लोखंडाचे देखील भस्म करतो। याच प्रकारे दुर्बल आणि त्रास दिलेल्या माणसाची वाणी किंवा शाप निष्फळ होत नाहीत, वाया जात नाहीत।